माधव रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला हिरव्या वाटणाची पोकळ्याची पातळ भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। यासाठी मी या ठिकाणी एक गड्डी पोकळ्याची भाजी घेतलेली आहे। तिला मोडून घ्यायची आपल्याला। सर्वात आधी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवली आहे ती कशी मोडायची। फाट्यापासून ती भाजी तोडायची आणि उरलेल्या ज्या दांड्या राहतील त्या फेकायच्या नसतात। आपण तिची साल काढून भाजीमध्ये घालणार आहोत। मी तुम्हाला दाखवते। याप्रमाणे त्याची साल काढून घ्यायची। साल काढून आपण सुरीने सुद्धा कट करू शकतो, पण आधी साल नक्की काढावी। साल जर राहिली ना तर ती मग दांडीला येते परत। हे बघा, मी तुम्हाला या ठिकाणी मोडून दाखवली आहे। याप्रमाणे मोडून घ्यायची आहे। मी सर्व भाजी मोडून घेतलेली आहे। याच प्रकारे एका कुकरमध्ये 2 टेबलस्पून तुरीची डाळ घ्यायची आहे। तिला 3 कुकरच्या शिट्या होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे। हिरव्या वाटणासाठी तव्यावरती 1/4 कप शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे लो गॅसवरतीच भाजायचे। आपण गॅस मोठा करून जर भाजले तर ते जळतात आणि भाजीला कडसटपणा येतो। शेंगदाणे भाजून झाल्यानंतर हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे। या ठिकाणी मी जाड 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि बाकी 4 ते 5 बारीक हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। यांना छान भाजून घ्यायचं। नंतर मिक्सरला भाजलेले शेंगदाणे, मिरची, कढीपत्त्याची पाने, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि थोडी कोशिंबीर घालावी। नंतर पाणी टाकून ही पातळ चटणी मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। फोडणीसाठी कढईमध्ये तेल घ्यायचं। त्यामध्ये लसूण, मोहरी, जिरं, नंतर आपण काटलेली पोकळ्याची भाजी घ्यायची। पोकळ्याची भाजी घातल्यानंतर तिला 1 ते 2 मिनिटांसाठी छान परतवायची आहे, जेणेकरून ती थोडी शिजली जाईल। भाजी झाल्यानंतर त्यामध्ये आपण मिक्सरला वाटून घेतलेली चटणी घालायची आहे। चटणी 1 मिनिटासाठी होऊ द्यायची। नंतर त्यामध्ये हळद घालायची, गरम मसाला घालायचा 1/2 चमचा आणि थोडं धने पावडर टाकायची। या वाटणाला छान तेल सुटीपर्यंत आपल्याला परतवायचं आहे। बारीक गॅसवरती झाकण ठेवून थोड्या थोड्या मिनिटांनी आपण हलवत घ्यायचं। हळूहळू आपण बघू शकता मसाला कोरडा व्हायला सुरुवात झाली आहे आणि हळूहळू तेल पण सुटत आहे। तुम्ही बघू शकता मसाल्याचा रंग सुद्धा बदललेला आहे। अजून 1 ते 2 मिनिटांसाठी मी या ठिकाणी मसाला होऊ देणार आहे। हळूहळू जसा मसाला होतो ना तसा तसा कढईचा तो ऑटोमॅटिक सुटतो। आता भाजीमध्ये घालायला एका बाजूला गरम पाणी मी ठेवलेलं होतं, ते गरम पाणी मी यात घालून घेणार आहे। आवश्यकतेनुसार आपण कमी जास्त गरम पाणी करू शकतो। कोणाला घट्ट आवडत असेल तर थोडी घट्ट करायची भाजी, नाहीतर पाणी ठेवायचं। कुकरला शिजवून घेतलेली तुरीची डाळ यामध्ये घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं। या भाजीला 1 ते 2 उकळी येऊ द्यायची। गॅसची फ्लेम ही लोच असावी। आपल्या भाजीवरचं जे तेल असतं ती गॅसची फ्लेम जर हाय ठेवली तर ते तेल निघून जातं। या ठिकाणी आपली भाजी तयार झालेली आहे। या भाजीसोबत आपण पोळी किंवा ज्वारीची भाकरी काही पण खाऊ शकतो। मी ज्वारीची भाकरी बनवली आहे। हिवाळ्यामध्ये आमच्याकडे ही भाजी खाल्ली जाते। खूप पौष्टिक असते। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। अशाच भन्नाट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो नक्की करा। बाय।